श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी अचूक आणि मनोभावे स्वामी सेवा कशी करावी हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. चैत्र शुद्ध द्वितीयाच्या शुभ मुहूर्तावर 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जातो. स्वामी भक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्वामींची भक्तिभावाने सेवा करावी आणि त्यात कोणतीही कमी राहू नये अशी सर्वांचीच इच्छा असते. यावेळी स्वामी सेवा कशी करावी याबाबत आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या या दिवसाच्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप करायचा आहे. या दिवशी पिवळा रंग अधिक शुभ मानला जातो. तुमच्या देवघरातील स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला पिवळी फुले आणि हार अर्पण करा. तसेच पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास अधिक वेळा करावा. आपण कोणत्याही कामात असो त्यावेळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतो. तसेच स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करा. संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर त्यातील काही अध्याय वाचू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे 3 ते 7 वेळा पठण करा. दिवसभर मनोभावे स्वामींचे नामस्मरण करा. भुकेलेल्यांना अन्नदान करणे ही एक पवित्र सेवा आणि सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. गरजूंची मदत करणे हीच स्वामींची सर्वात प्रिय सेवा मानली जाते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी सेवा ही अत्यंत पवित्र मनाने आणि दृढ विश्वासाने करावी. यावेळी मनात कोणताही किंतु परंतु ठेवू नका. हा दिवस स्वामी समर्थांच्या अवताराचे स्मरण आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. काकड आरती, स्वामी पादुका अभिषेक, सामुदायिक नामजप आणि महाआरती केली जाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे मंत्र सर्व भक्तांना बळ देते. प्रकट दिनादिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ अंघोळ करून पूजाविधी करून घराची स्वच्छता करायची आहे. स्वामींची पूजा करत असताना स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला फुलांनी सजवा. अभिषेक करा. पिवळ्या रंगाची फुले वाहा. नामजप करत असताना श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप करावा. स्वामी चरित्र सारामृत वाचन करावे. सुंठवडा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर स्वामी समर्थांना बेसनचे लाडू खूप आवडतात. त्यामुळे या दिवशी बेसनच्या लाडूचा प्रसाद नक्की वाटावा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो भक्तांच्या जीवनात नवीन आशा, आनंद आणि आत्मविश्वास जागवणारा पवित्र दिवस आहे. अक्कलकोट ही त्यांची कर्मभूमी असून त्यांनी जीवनाला नवी दिशा दिलेली आहे. असंख्य भक्तांचे दुःख दूर केलेले आहे. संकटातून मार्ग दाखवलेला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक भक्तांच्या मनाला धीर देतो. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेकांना जीवनात नवसंजीवनी मिळाल्याचे अनुभव आहेत. त्यांच्या नामस्मरणाने मन शांत होते, भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. या दिवशी भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या कृपेचा आशीर्वाद मागतात.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात स्वामी समर्थांचे विचार आपल्याला स्थैर्य, धैर्य आणि सकारात्मकता देतात. पण या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देणं म्हणजे स्वामींचे विचार आचरणात आणणं व एकमेकांना चांगल्या मार्गावर चालण्याचा संदेश देणंच आहे. श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा केवळ एक उत्सव नाही, तर श्रद्धा, सबुरी आणि विश्वासाचा जागर आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारे दिव्य प्रकाश आहेत. त्यांच्या प्रकट दिनी त्यांच्या कृपेची आणि चमत्कारांची आठवण प्रत्येक भक्तांच्या मनात नवचैतन्य निर्माण करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आश्वासक संदेश आजही लाखो लोकांना आधार देतो. स्वामींच्या जीवनातून आपल्याला धैर्य, संयम आणि निस्सीम श्रद्धेचा मार्ग दिसतो. कठीण प्रसंगातही स्थिर राहून पुढे जाण्याची प्रेरणा त्यांच्या शिकवणीतून मिळते. त्यांच्या नावाचा जप आणि स्मरण मनाला शांतता आणि आत्मविश्वास देतो. हा दिवस म्हणजे स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पवित्र संधी आहे. आजच्या अस्थिर काळात श्रद्धेचा आधार अधिक महत्त्वाचा वाटतो. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेकांना नवसंजीवनी मिळाल्याचे अनुभव आहेत. त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात, अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. एक साधा श्री स्वामी समर्थ हा जपही मनाला स्थैर्य देतो. म्हणूनच या प्रकट दिनी स्वामींच्या चरणी नम्र वंदन करूयात. त्यांच्या कृपेचा प्रकाश आपल्या जीवनात सदैव राहो, अशी आपण मनापासून प्रार्थना करूयात. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.